ते ना मी तुले काल लयच बोललो लय बोललो मी. चुकलो माय चुकलो. मी तुले काहीच काही बोललो काहीच काही बोललो मी. अरे अचानक कसं काय सुधारला बाबा हा काय आहे ते म्हणाल आता प्रधान बापा. आता तेच कुठे मनाला लावून धरता आता तुम्ही बिन मी बी. जे बोलले ते बोलले बापा. आता नवरा बोलतच असते. नाही पण तू लय समजदार आहे बाबा लय समजदार आहे. अर्चना पण उठून नाते आपली सुटका करा लागते बा. आठवून सुटका करा लागते बापा. हटून सुटका करा लागते. नाही तर काय तर तिथं पुरंच अटकलं ना बाबा. आपण आपल्या 1 रुपया नाही कसंच काय करा आता. आपली सुटका होते. फक्त एक काम करायला लागते. मंगलसूत्र दे तू मला. मंगलसूत्र 43,000 आहेच ते विकून टाकून सुटका करून घेऊ. कदलोक राहायचं टी कसं तू मंगलसूत्र दिलं तर काम भागते आपलं. ते अटक्याचं काम नाही. भांडे घासायचं काम नाही यायचं. नाही तर आपल्याला ढोपरून घेतात ते फुकट फाकट. आता त्याच्यासाठी गोड गोड बोल बाबा. मंगळसूत्र पाहिजे. मंगळसूत्र बाबा. काही बोलता का हो तुम्ही. मंगळसूत्र पाहिजे का तुम्हाला. मंगळसूत्र एक असतं निशाणी असते बापा नवऱ्याची बाईच्या गळ्यात. आणि ती बी घेता का तुम्ही. नाही बापा. ते अनर्थ कोण करीन बापा. बाबा मी गळ्यातलं मंगळसूत्र काही काढत नाही बापा. झाली काही अनहोनी तर देत नाही तू तर मग गाठी भांडेच घासत राहायचं काय. अटी भांडेच घासायला लागतील ना मग आपल्याला. दे ना. मी जिता जा. मी का मोरून राहिलो का. मायाच आहे की नाही ते. मास बांधायला की तुझ्या गळ्यात. मीच मागून राहिलो तुले. दिलं असते मी मंगळसूत्र. पण एवढंच आहे ना बाईच्या गळ्यात पाहिजे बापा काही ना काही नवऱ्याची निशाणी. आणि तुम्ही तेच मागून राहिले. नाही बापा ते सोडून बोला तुम्ही. ते काहीतरी करा तुम्ही बंदोबस्त तिकडे. माणसानं मला कधी फुटका मनी नाही दिला करून. आले भटाटी मंगळसूत्र मागेले. उठा आटून लवकर. फुटा आटून तिकडे पहा तुमचं काय आहे तर. म्हटलं बापा मला मदत करायला आले का तुम्ही. भांडे घासू लागले आले का. आणि तुम्ही तर बापा डायरेक्ट मंगळसूत्रच मागेले आले. तिकडे भुलून बोला ते. चुकलो रे बापा. चुकलो. काही खरं नाही आता. काय पागल सारखी बोलून राहिली तू. असं बोलू नको. होते ना काम त्या मंगळसूत्र. आपण सुटतो ना म्हणून तुला मागून राहिलो. घरी गेल्या देतो डबल करून तुले. कपण्याची सोय आहे बापा. देशील मध्ये घरी करून तर अटून घेशील माझोडून. गोळी गुलाबी लागे दिलं की बस मोडलं की झालं. डबल काय होते बापा. तू याच्या ना भूल बांधू का बापा गळ्यात. काय असं 2 मनीन ते 1 डोरला आहे बापा. तेवढं राहू देतो बाबा मा गळ्यात. काही नका बोलत जाऊ. लवकर उठून जावा तुमच्या कामाला लागा. किती दिवस काम केलं चालेल बापा आटी. पण मंगळसूत्र नाही देत बापा. मर मग ती मर. चाललो मी. चाले गड्या माऊली चाल. काही मिळ नाही हे बाई अगो आहे. गड्या माऊली हिली हिसका शिकवास लागते गड्यात आपल्याला. सुटका होणार होती पण हे काही सुटका होऊ देत नाही आपल्याला. काही ना काही दुसरा प्लॅन लढाच लागेल आता आपल्याला. हो बा दुसरा प्लॅन कर. काही हात फसला आपला प्लॅन. मोठा मलेटी मंगळसूत्र मागायले करून द्यायचं ना. कोचम नाही. आणि जे आहे ते बी मोडतो म्हणते. अनाटून सुटका करतो म्हणते. घासाठी भांडे मारपोच्या. मी नाही देत माझ्या मंगळसूत्र. सपी धुन राहिली का मी. मला लाडी गुडी लावते. अर्चना मग आपली सुटका होईन नसं होईन तसं होईन. मंगळसूत्र दे. घे ना मंगळसूत्र देतो तुला. ये इकडे. अरे माय बाई आपली काही सुटका आठवण होत नाही. आणि बडबड काही करायला पुरत नाही. असा भांडे आता कार्यगड. शिवलाल भाऊ हात दिसून नाही राहिले. अबे बापा शिवलाल भाऊ जायला काश्मीरले. तुला माहित नाही का. हनीमून करायले. दुसरी बायको नाही आणली करून शिवलाल भाऊ ना तिच्या बरोबर. अबे झुंबर जे आता आणली की करून बायको. ते तर नेली सोबत. पहिली बी नेली. दोघी सोबत हनीमून करून राहिला शिवलाल भाऊ काश्मीरले. बेकार आहे बा शिवलाल भाऊ का. या वयात लग्न गेलं. या माले गावातले जवान पोरे रडक्या. का मी तर काय म्हणतो मुंजे राहतात काय माहित जवान पोरे. आणि हे अर्ध्या वैद ये लोक मजा मारून राहिले बा. 2-2 बायका. बाई पटवणं काय सोपी आहे का ते. त्याला जमते. आपल्यासारख्या भलत्या काम नाही ते. हा नको ते आपल्याला जमत नाही. साय कॉलेजच्या वेळेस जा पुरीच्या थुतळल्या गळ्या बा. पोरगी आपल्याकडे पाहतही नाही बा. आणि हे साय एक झाली की दुसरी झाली की तिसरी आहेच. आपल्या जण बा एक नाही पोटत रे बा. एक सांगा आता. तू आज चिंगूस भोके. रुपया खर्च करत नाही. काय पोरगी पोटीत राहत असं लागते बाबू. पुरीवर दाबून खर्च करा लागते. तिचे पुरी नखरे झेला लागतात तर पुरी पट्टा. त्याच्या पुरी आलत्या भलत्या कसे पट्टात काय दाखवा लागते पुरीला. जलवा बुलेट गाडी ढमोक कपडे अदला गत्ता कटिंग मटिंग चांगली. अरे हा चिकट मारत्या काय खर्च करणारा पुरीवर. हा दुकानात गेला तर पावर तेल आणि ते हप्ता निघला बाई म्हणते. असा चिकट आहे. काय तर म्हणते आमची यान पुरी पटत नाही. अरे पण तू खर्चच करत नाही तर पुरी काय पटती. या आता उतरवलं महाराज. मी कोणता खोजल धंदा केला वा. का पोरीच्या मागे का बंडल घेऊन जाऊ का पैशाचं. का हो पट्ट काय हो नेतो तुला हॉटेलले खाय. नेतो तुला हॉटेलले खाय. काही बघता आपलं.
हो गडे हो. बोला ना बबन भाऊ, काय म्हणता? गडे हो, घर घ्यायचा इकत. घर कसं इकरी आहे आपल्या गावामध्ये? कोणाचं आहे बाबा? शिवलाल घरी कोण राहिला ना. हा, तर मला आजच फोन आलता, घरी कोण टाक म्हणे. आहे का तुम्ही कोणी घेणार? सांगा मला, देतो तुमचा बजेट बसून. अरे एवढे भुई फुकून निघले शिवलाल भाऊ, डायरेक्ट घरी केलंच काम आलं. बरोबर आहे, काश्मीर आहे भाऊ ते. आपलं हलत्या भलत्याचं काम आहे, काश्मीरला फिरायला जायचं. घरी काय लागेल नाही तर काय तो बापा. काश्मीरचा जलवा आहे तो. आता करा म्हणा 4 बायका. 4 बायका फजिती आहे का? इका लागते ना घर, काही सोय नाही वाटते. जाऊ द्या, 4 बायका करू की 5 करू, तुम्ही घर घेता काही जिलप्या नका झाडू. ते कोणाचं पैसे आहे बा घर घ्यायले? काही पैसे नाही आमच्या पा बापा. दुसरं गिराईक पा, आम्ही काही गिराईक नाही. बरोबर बा, जातो मी, पाहतो बा दुसरं गिराईक. हो पा असा आहे, पुरा चक झाला वाटते शिवलाल तिकडे. ते काश्मीरले रुपयाने राहायला वाटते, त्या आता घरी का लागून राहिला आखरी शेवटी. खिशात नाही दाना पाटील बा म्हणा, असं काम झाले आता. पैसा ना अडला चालले फिरायले. कोल्हे होबाशी कोल्हे शोक करायले, घ्या दाबून म्हणा. शिवलेलं असंच पाहिजे होतं. बरं इथे झाला घरचं रस्ते आदिले का बरं लायचे पालक. सांगा आता 2 बायका घेऊन गेला काश्मीरले. तरीचा पैसे अडचण आली, तिकडे घरी कोण राहिला. मला असं वाटतं बा भाड्याची सोय नाही रे फुयाचं. शिवल्याची घरी यायची सोय नाही आहे म्हणून घरी कोण राहिला तो. मी म्हणतो अशी रिकामी धंदे करूच नाही ना माणसाने. पैसा ना आदला का आले 2 बायका काश्मीरला न्याय लागतात. कुठाने करत घेणं दे ना. आता काय आलं राहायचं घरी का लागून राहिलं. अरे बा, हुद्यानं चक झाला तर हुद्यानं माझला होता तो जास्त शिवल्या. आपच खलास होईल सायाचा. तर अजून एखादी बायको कर म्हणा. वावर शिवर सारी इकून टाक. भुई सोपाट म्हणजे तू कसं भूमीन झाला पाहिजे तो सायाचा. शिवल्या अबे त्याला खलास करणार की त्याचं घरी किरी नाही गेलाय, ते घेऊन टाका निकत. पण एवढा पैसा आणशीन कुठून बाबा? काका तो का सस्त्या पैशात देणार आहे का? 3-3.5 लाखात दिन तो भर दे. आपण ना गड्या बबनला भाव विचारला नाही गड्या. केवढ्याला देतं काय देतं विचारायला पाहिजे होतं गड्या. चला उठा बरं, चला बबण्याला भेटू आपण. काय बाबा त्या घराचा भाव घेऊ विचारू. चला. हा चला. कसं आहे बाबू काल्या, पोरगी पटोली कसं आहे मग हे काय आलं. गरदारी का लागते माणसाली, लंबा लागते माणूस. बेकार असते लपडं हे पाहिलं नाही. आता शिवलाल कसं आहे ना, कसं आला अंगलट त्याच्या का बेकार आहे. चाल बापा. हो शांताराम भाऊ. आज बमण्या कोणा आवाज देऊन राहिला रो. कसा काय आला मा घरी? मा घरी तर पाय नाही ठेव. आज काय झालं काय नळला वाशाले. हाय का हो शांताराम भाऊ घरी? या ना. हो आलो. बबन कसा काय आला इकडे? काय होतं? कोण आवाज देऊन राहिला बा? अरे बाबा शांताराम भाऊ, अर्जंट गोष्ट आहे ना. कसं तुमच्या कामाची गोष्ट आहे म्हणून आलतो. बापा रे, माया काय कामाची गोष्ट आहे बाबा सांग. आता तुम्ही मला मागे म्हणा नाही का, आपल्याला ढोरं बांधायले ट्रॅक्टर ठेवायली अडचण येऊन राहिली बाजागीची. तर आपल्या गावात एक जागा इकरी आहे, घेता का बा तुम्ही? तुम्हाला सांगायला आलो मी. हो गड्या, आपल्याला जागा तर पाहिजे. कोणाची यार बा, कोणाची इकरी आहे गावामध्ये जागा का? शिवलाल भाऊजी. शांताराम भाऊ डिफॉल्टर का माहिती काही खरं नाही बरं. त्या जागेवर जेवढ्या रुपयाची जागा आहे ना तेवढ्या रुपयाचा खर्च असेल त्या जागेवर. ते घेऊ नका बाबा. फस्ट सांग त्याच्यामध्ये डांगरे आपला भलतं घेणं दे ना. कुठे त्या बँकेची सटकी घे सांग. भाऊ घेतो पाहू मला काय तर. बापा रे, शिवलाल जागा ऐकून राहिला का? काय किंमत काय ठेवली रे गड्या? मग 3 लाख रुपये ठेवली राजा शांताराम भाऊ. 3 लाख रुपये तुम्हाला परवडते. आता कसं तुमचा होलसेलवाला काम आहे. एक सीझन नाही तुमच्या ट्रॅक्टरचा. घेऊन टाका 3 लाखात पुरते ते जागा. लय मोठी जागा आहे. इथल्या का काय समोर आला सडेल जागे 3 लाख रुपये का? बांधेल सोजी ना वांगेल सोजी. उशिक तर जागा आहे का ते? आणि 3 लाख रुपये किंमत तेवढ्यात दिल्या का? शहरात दिल्या का प्लॉट? अरे बापा शांताराम भाऊ, तुम्ही काय बोलून राहिले? सडेल जागा आहे का ती? चौकातली जागा आहे बाबा. 3 लाख रुपये काय जास्त झाले काय? कसं आहे, याच्यापेक्षा गिरेक लागेला गेले. पण तुम्ही आपल्या जवळच्या, तुम्ही मला होतं तर म्हणून मी तुमच्या आलो. आपली काही हरकत नाही बरं. गावात कोण दुसरा घेत असेल तर त्याला घेऊ दे बा. मला काही तशी काही जागेची काही गरज नाही. लय काळ आहेत माझं वाडगे 2-3. मला काही तसं काही हे नाही आहे. नाही कसं तुम्ही आपले आहे ना हो, म्हणून तुम्हाला म्हणून मी घेऊन टाका जागा सस्त्यात मस्त. 3 लाखात काहीच माग नाही ना. शांताराम हा गोळ बोलून आला बरं. लोक कधी आपले म्हटलं नाही. आता आपल्यावर काम आलं. हा काय खरा नाही बरं. हे डुबती गंगा आहे. यात कधी डुबकी लागेन आपल्याला काही सांगता येत नाही. 3 लाखाला चुनाच आहे हे जागा घेतली. गड्या झाबरू मला तिथं समजून राहिलं. हे काही खरं नाही दिसून राहिलं. पण असं अर्जंट काय काम पडलं. डायरेक्ट गुरायची जागा इकून राहिला शिवल्या. उकडी डांगऱ्या फसला याचा. काय साजा वरली तर खलास झाला की पत्त्यात खलास झाला काय माहिती. जरावर त्याने विचारलं काऊन इकून राहिला म्हणून शिवल्या जागा. कार्य गड्या बबत मला हे नाही समजलं गड्या. शिवल्या राहती जागा कोण इकून राहिला? त्या घरात तर राहते ना बा तो.
तुम्हाला आता कसं तुम्ही आपली माणसं शांताराम म्हणून तुम्हाला अंदरची गोष्ट सांगतो. तुम्हाला माहीत आहे 2 बायकाचा इस्तार आहे त्याचा. तो गेलता काश्मीरला फिरायले. तर कसा आहे तडसा गेला फिरायले तडसा पडली पैशाची अडचण. हा हॉटेलचं भाडं द्यायला पैसे नाही ते अजून. मग काय करी मला फोन केला त्यानं जागा इकून टाक म्हणे. असा आहे विषय. पटकलीन त्याची गुंडी अटकेला तडसा. अवघड तो बरोबर बोलून ना गड्या. काल मले पण त्याची बायको तर बापरे मागून आणले करून ते बस स्टँडवर दिसली रे मले. मोठी बॅग मॅग होती तिच्याजवळ. मी म्हटलं का बाई तू आमच्या गावात आलती का? शिवलालची बायको आहे का? ती हवे दबे गेलं तिनं चालली गेली ती. हा बडा बापा शांताराम भाऊ त्या शिवलालच्या पहिल्या बायकोनं घर केला नव्हता तिथं तमाशा घातला. भांडणं केली त्या बाई बरोबर. ती बाई पोहून आली घरी. सारा पैसा आदला घेऊन शिवलाल झाला त्याचा कोरा ₹1 आणि शिवलालच्या खिशासाठी भांडे घासून राहिला हॉटेलमध्ये. काय सांगा तुम्हाला बेकार परिस्थिती दिला म्हणून जागा एक नाही आता. जरा मोठी जागा अजिबात घेऊ नका. लफड्याची जागा आहे ती. तुम्ही आज घेसा आणि याच्या म्हणण्यानं. पण त्या शिवलालची पहिली बायको लय खमसायला आहे बरं. ते सही देणार नाही तुम्हाला सांगतो. एकूच देणार नाही जागा. आपले पैसे जातील आणि सारं देईन बसायला घेणार आपल्याला सोयात. असं आहे बा आपण तर काही घेत नाही बा ती जागा. आपल्याला पाहिजे नाही बाबा. ते शिवलालची कसं बायको काही सुद्धी नाही. तिच्या काही तोंडी लागल्या जात नाही. ती बाई जर सौद्यात असती तर मी घेतली असती. पण तिच्या मागं तर मी काही घेत नाही रे भाऊ जागा. ती बाई बदमाश आहे. शांताराम भाऊ काही होत नाही ना घेऊन टाका ना. शिवलाल सही द्यायला तयार आहे ना. शिवलालच्या नावाला जागा त्या बायकोच्या थोडी आहे. काय राजा भेताराजा तुम्ही माणसं. हो भाऊ गेलं ते पुरले भाऊ. पण कसं भांडणं करायला पुरत नाही. ते शिवलालची बायको खमसा आल्या भाऊ. ते कोणाला झालं नाही मला काय होणार भाऊ. नाही रे भाऊ ते भांडणं करायला पुरत नाही भाऊ. मी भांडणासाठी घरी कामा नाही. बरं वाजव द्या बा. नाही घेत नाही घेत पाहतो बा दुसरं गिराईक. पाय बा दुसरं गिराईक पाय बा. आपल्याला काही जागा पाहिजे नाही. हा या झाबऱ्यानं घातलं बोट म्हणतात. चबर करून तो म्हणतात आपल्याला एक तर बोलता आलं नाही. शांताराम एकटा असता की नाही शांतारामनं घेतली असती. हा राहीन शांताराम स्वस्तात मस्त तर काही झालते त्याची. जाऊ द्या आता दुसरं गिराईक पाला येईन बा. का रे शिवलाल हा बघण्या काही लाईन लावते की नाही बा. सुटका करते की नाही आपली अटून. अटीच ठेवते साय जाय इकती की तुझी जागा. बे बापा जागा इकल्या जाईन तर इकल्या जाईन सायाचं. अटून चाट मारतं काय? चाट मारतं काय? बाबा चाट कशी मारशील अटून. आपल्यासोबत बाई नाही का तुझी बायको आहे ना बाबा. चाट मारतं काय म्हणतं. तिचं काय घेऊन खाल्लं रे. जाऊ दे देतो सायसाठी सोडून. ती काही कामाची नाही तशी बी ती. आपण चालले जाऊ घरी. मारतं काय चाट लावतं का शेटिंग. नोटून पोहून कसा जाशील. अटी हे 24 तास फारा द्यायला आहेत ना रे बाबा. आपल्या उरावर जाती कशी काय जाऊ देतील आपल्याला हे. काय कसं काय. म्या एक रस्ता थांबलेला आठवून पोहून जायचा. तिकडून आपण संडासल्या जातो की नाही. तिकडल्या बाजूनं खिडकीतून कुदता येते. तिकडून कुदली की डायरेक्ट स्टेशनवर जाते माणूस. गाडी पकडली खो खरी घरी. हो ना पण त्या बायकोला अटी सोडून देतो म्हणतं. पण त्या बायकोला काही केलं येईन तर मग कसं रे. हा गडबडने म्हणायला का वहिनीला अटी सोडू नको बा घरी घे. अरे आपला जीव वाचून तिच्या कुठे नांदी लागला बे. मा बायकोच्या बायको माईन काय जी तुले फोडली. हा तिच्या नांदी लागशील तर ती जीव जाईन बाबू. भांडे घासून हे पोछा मारू थंडगार करून राहिले. आपल्याला धुपूट पळून राहिलं. काम करू लेका तोंडाला फेसकोट येऊन राहिलं ना अटीसा. आणि मा बायको नसतं अटकवलं फालतू. हे आली नसती तर काहीच नसतं झालं ना. मा शो काही झाला असता झालं असतं. साहजी राहू दे अटीसा. आपच राहायचं काश्मीरात. आपच लोकांचे भांडे धुंडे घासते. आपण चालले जाऊ घरी. बरं बा मला काही करायला लागत नाही. तू म्हणशील तसा चाल मग काय तर चालतं का मग आताच होतं काय. जरासा आता होई फळ्या जाणार आहे संध्याकाळच्या बाहेर. हे लोक असतात इकडे बिजी कस्टमरच्या याच्यात. संडास आली म्हणा संडासले तिकडे खूप आल्या असं करू. आता जर गेलं की नाही आता तर दिवसा ढवळ्याचा कार्यक्रम करतात मग आपला हे. बरोबर शोला. ये देख रे कैसा है तो. इनके ऊपर ध्यान ना दो ना तो ऐसे बैठते लो क्या. हाँ बोलो. बोल देखता मैं क्या है तो इनका. बैठने का पगार रहेगा तू. गप्पा मारे कब से गप्पा मारे तू. मैं सीसीटीवी में देख रहा हूँ वहां से क्या चालू है क्या नहीं. तो अभी उठेंगे मग उठेंगे. चालू है अपने हल्ला झालना इधर. बाबा शिवलाल आपल्या उरावर आला रे. अरे नहीं ना भाईजान अभी बैठे ना. कैसा कंबल का गया मेरा. पोछा मार के और अभी कैसा पूछपाछ कर रहे हम तो थोड़े बैठ गए आराम कर रहे. भेजा दुख रहा है ना. दुख रहा नहीं सब मेरे को मत बता. चल दर्द भर कुछ नहीं होता. काम करना पड़ता यार. फ्री में थोड़ी है फोकट में. 4 बार खाता नहीं यार तू. खाने जितना तो काम कर. हम तो आज घे बोलून उद्या बोलतो कोणाला बोलतो. आम्ही चाललो दोघं जण पोहून. नहीं बैठते नहीं ना. अभी काम करते हैं. टेंशन मत लो तू. टेंशन मत लो.
ऐसा करना पड़ेगा, एक जोड़ी खोलनी पड़ेगी, एक उधर डालना पड़ेगा और एक इधर डालना पड़ेगा, हाँ नहीं तो ये काम नहीं करेंगे साले। ऐसे मुझे वो थोड़ा ये दिख रहे हो। ठीक है, करो काम करो, जल्दी जल्दी चलो, अभी कस्टमर आने वाले हैं, अभी तक साफ नहीं हुआ, कुछ नहीं हुआ, क्या करते रहो तू? हाँ करना चल चलो मावली भाई उधर जा, तू कर, मैं इधर करता। हाँ शिवलाल भाई करता ना। अरे काम के बारे में तो मुझे ऐसा ही दिख रहा है भाई, ये कुछ काम करने वाले आदमी नहीं है भाई, तू इनके ऊपर कैसा ध्यान देना पड़ेगा अपने को, नहीं तो ये साले मेरे को ज्यादा ही चार पर चैप्टर दिख रहे हैं। चल इसके पीछे ही आता मैं अभी। का त्या पोरगा तो ही चुकाटा शिवलाल दिसूनच नाही राहिला का शकुनी, कुकडे जायला रे तो, कुकडे गायब झाला। आता मले काय माहित तू कुकडे जायला तर मी काय त्याच्यावर राखत नसतं बाबा, गेला शिन कुकडे फिरत भटकते आत्मा, शिव मा पोरगा गळा तो शिवल्या, काय खरं आहे त्याचं? गळ्या त्यानं काही मेळ आणला गळ्या, दुसरी बायको आणली का हा, पण दिशाले बाई एक नंबर आहे, हो चांगली आणली गळ्या त्या पोरानं काढून का कसाही म्हणू, पण त्या पोरगा लय चाला काय साला, लय चिकनी चोकडी वायरी आणली तुला आता। बोलून राहिला काय मेळ आणला, 3 दिवस टिकीन तर आहे याच्याजवळ, ते पहिलीच तर कशी काय टिकली काय सांगा, खमसायला होती म्हणून टिकली, हे टिकते काय याच्याजवळ? ऐदी खटारा पोर आहे तो शिवल्या, काय खरं आहे रे? नाही रे टिकीन नाही तर काय तर लव्ह मॅरेज आहे त्याचं, असं आहे का बाबा? प्रेम आहे ना त्याचं, प्रेमात आणली त्यानं बायको करून, ते टिकीन नाही तर काय तर जाईन तो आता कामाले। ते तुले माहीत आणि त्याले माहीत, मला नको विचारू बा, मला सांगू नको बरं, त्याचा विषय काढला मग मस्त गरम होते रे बाबा, हा विषय बंद करून टाकतो। काही गरम होतो बा तू, हा त्याचा विषय काढला की बरं गरम होऊन आहे तर काय तर, तू नुसतं रिकामे धंदे करत राहते ना, काय नाही की कुठाने खोरच काम आहे त्याचं शिवल्याचं, सांगतो आता। हा या वयात माझ्या बापाला सुख दिलं पाहिजे, मला घराबाहेर काढून दिलं लुच्च्यानं, हा आणि दुसरी बायको, तिसरी बायको, चौथी बायको घालून राहिला घरात, हा सांगतो शिलोकवर धंदे शोभतात का त्या पोऱ्याले, सांगतो मग काय ते हागल्या ठिकाणी नाव नाही घाटत त्या शिवल्याचं मा पोऱ्याचं, तू म्हणून आला असं तसं। अर्धे रे भाऊ जाऊ दे, ते मागचं बुक काही उकरून काढू नको, तू मोठं रामायण काढतं मग, असं केलं त्यानं तसं केलं त्यानं, जाऊ द्या जे झालं ते झालं। हा मग त्याचा विषय काढायचा नाही, अजिबात नाही, त्याचा विषयच नाही निघला पाहिजे आपल्याजवळ, हा सांगून राहिलं तुले, त्याचा विषय काढला की मा मस्त गरम होते आता। बाबा नाही काढत आता विषय, पण त्याचा मुळली कांडी, हा हे विषय घेतच नाही त्याचा आता। त्याचा विषय काढला की आपलं मस्तकच ठणकते भाऊ, ठणठणच कळते नाही काय, हा माडोकच्या 12 असतात मग। कटे बुढे उभी आहेत, या बुढ्याला सांगा लागेल, हे बुढे जागा घेतात काही विचार लागेल, याच्यात दाबून मला निराधारचा बुढे बा अरे बाबा पण काय म्हणतं, काय जागा घेता काय इकत, हा इकरी एका जणाची आपल्या गावामध्ये। अरे बा कोणाची इकरी आहे, भाव घेऊ काय आहे? आता बुड्याला काय सांगू, तुमच्या स्वराची इकरी आहे, तुमची जागा घरची इकरी आहे, हा एका जणाची गावामध्ये इकरी जागा, तुम्हाला घेणं असेल सांगा। गळ्या उका घेतं काय, आपल्याला बकऱ्या आपला हेला मेला बांधायला तर होईन जायची, स्वस्तात मस्त भेटली टाकू घेऊन रक्कनी, अरे तो भाव सांगेली तयार नाही, जागा घेतं का म्हणतो तू? अरे चल भाव तर विचार कोणाची आहे काय आहे ती विचार, घेऊ तर सही जपूत, घ्यायला नाही घ्यायला काय विचार झाले। आम्ही जागा घेतो, पण कोणाची आहे जागा हे तर सांग पहिले, भाव घेऊ सांग त्याचा काय आहे तर। आता जागा का दुसऱ्याची आहे का, शिवलालची या बुड्या पोराची आहे जागा, ते राहती जागा नाही त्याची, तो इकून राहिला ते सांगा, हितभर जागा नाही सायाची, तो पोऱ्या इकूनही राहिला, सांगा काय काय रस्त्यावर राहील का काय माहित माझर तो शिवल्या, काही लाजही वाटत नाही सायच्याला जागा इके लागती। असं संकट आलं रे बा त्या शिवल्यावर की तू जागा एकून राहिला, काय झालं काय? हे संकटात जाऊन काही विचारू काय आलं काय नाही, तुम्हाला जागा घेणं आहे का इकत, इकरी आहे ते जागा। बरं घेऊन टाक गड्या, हो डॅनी घेऊन टाक जागा, चल पाहून घेऊ पुढच्या पुढे त्या माळायचं खटखट, हा घेऊन टाक, भाव विचार झाले काय आता सांग रे बा, काय भाव घेऊ काय आहे जागेचा सांग। बा कोरे कारे 3 लाख रुपये घेऊन जागेचे, 3 नाही 3.25 घे, पण कसं खरेदी उद्याच लागेल, हो खरेदीला नाही थांबत हा गडी, तुम्ही आहे चॅनमॅन, तो मा पोऱ्याचा पुरा लोकवर आहे, आज म्हणे विकतो उद्या म्हणे मी विकत नाही, काय मी कोणाच्या तोंडाकडे पहा, 3.25 पण चाल खरेदी। बरं बुढे बा खरेदी ना, खरेदी होऊन जाईल ना बुढे बा? खरेदी होऊन जाईल असं नाही, हा कसं भरोशाची म्हैसेला देत असते, आम्हाला माहित आहे, हा हो किंवा नाही, उद्या खरेदी आहे का पटत असेल तर सांग, पैसा रेडी आहे। बरं बुढे बा मी शिवलालला फोन करतो आणि विचारतो बा उद्या खरेदी देते का तो करून। काय लेका बबन्या, अर्ध्या हे गुणानं पिवळाले का चालला का जागा घेता काय, काय तर मग मी त्याला फोन करतो आणि मग विचारतो,
खरेदी देतं का करून? नाही रे हॅट, हे पानसट धंदेले का काय सांगून राहिला रे तू? आपल्याला हेच तर पटत नाही. हातीना मोठीन कोल्ल्या गुटी काय कामाची गोट आहे हे? बाबा पुढे बा थांबा ना 1 मिनिट, आता त्याची जागा आहे तर विचारायला लागणार काय बा कधी देतो खरेदी करून काय आहे? हं? काय आता का मी काय परस्पर तुम्हाला हो म्हणून तो नाही आला खरेदी दिली तर मग मी तोंडावर बोलू काय? थांबा जरा तू घरी नाही ना गावात जायला आहे ना, त्याची मोठी गुंडी अटकेला आता काय सांगा तुम्हाला? 1 मिनिटं काय बापा, पुरा दिवस थांबतो आम्ही, आम्हाला काय करावं लागते? जाय विचार बापा त्या मालकाले, शिवलालले विचार. हा पुढे बा विचार तुम्ही. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.